नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. दुपारचे 3 वाजलेत. आपण पाहत आहात एबीपी माझा. बातमी आहे मंत्रालयासमोरच्या आंदोलनाची. बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या गेट बाहेर आंदोलन केलेलं आहे. कर्जमाफी, शेतकऱ्यांकडील पूर्ण तुरीची खरेदी करावी, तसंच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा या मागणीसाठी बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलंय. तुरीची डाळ, कांदे आणि केळी फेकून आंदोलकांनी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केलाय. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय. कलम लागो, 302 कलम आयोगाच्या शिफारशी लागो, शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा उद्रेक हा अशा पद्धतीने रस्त्यावरती येणार याची खरं तर जाणीव सरकारला असायला पाहिजे होती. शेतकरी द्रोही असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून कुठलाही निर्णय घेतला नाही. हा छोटासा उद्रेक आहे. त्या उद्रेकाची सुरुवात आहे. मला असं वाटतं संविधानात जर का जागरूक असतील तर सरकारने अजूनही ताळ्यावरती यावं आणि जे काही शेतकऱ्यांचे निर्णय आहेत त्याच्यामधला कर्जमाफीचा निर्णय असेल, तूर खरेदीच्या बाबतीमध्ये असेल, किमान आधारभूत किमतीवरती वेगवेगळ्या पिकांची खरेदी असेल, या संदर्भामध्ये आता सरकारने तातडीने निर्णय करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर याहीपेक्षा मोठा उद्रेक संबंध राज्यभर झालेला सरकारला पाहायला मिळेल.